लाडका हरिभक्तपरायण प्रथमेश अपंगराव, त्याचप्रमाणे गेली 7 दिवस त्यांनी अतिशय कथेला तर सुंदर आपल्या गळ्यानं आवाजानं साथ दिलीच, त्याही पेक्षा काकड्याचा जो कार्यक्रम ज्यांनी 7 दिवस संपन्न केला, असे आपल्या सर्वांचे प्रेमळ वारकरी संप्रदायाचं एक आदर्शवत गायनाचार्य व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण सचिन महाराज माने, त्याचप्रमाणे जिथं कमी तिथं आम्ही अशा स्वरूपाचं कार्य जे संबंध आपल्या भिवंडी तालुक्यात परिसरात आणि गेली जवळजवळ 3-4 वर्ष झाली माझ्यासोबत सहकुटुंब सहपरिवार संप्रदायाचं कार्य करत असलेले हरिभक्तपरायण संतोषजी पाटील, त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये अनेक सप्ते होतात, किती सप्ते होतात ते सांगायला नको. या सगळ्या सप्त्यांच्या काकड्याला जाणं, पटला जाणं, कीर्तनासाठी काळ घेऊन साथ करणं, जी काही सेवा मिळेल ती साधारण मला वाटतं 2-3 वर्षापासून माझ्या संसार असलेले हरिभक्तपरायण अंबादास महाराज फुले यांनी आपल्या या काकड्याला, आपल्या हरिपाठाला, आपल्या कथेला अतिशय मौल्यवान अशी साथ दिली. प्रभू रामरायाची सेवा खरं म्हणजे ते अयोध्येला बऱ्याच वेळा येऊन गेलेले. आताच मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी काशीला येऊन गेले. तर तू मला म्हणाले, गुरुजी मी येतो, जर अयोध्येमध्ये कथा आहे, स्वतःचं तिकीट सगळ्या मंडळींनी स्वतः काढून आलेले आहेत. टाळ्या वाजवा. तिथं बसलेले गंधर्व आहेत ते, त्यांना कोणी तिकीट काढून आणलेलं नाही, स्वतःच तिकीट स्वतः काढून. आणि वास्तविक पाहता मी एक नियमात राहणारा माणूस आहे. नियम मोडला की तिथे यम येतो. मी 2-3 दिवस सांगतो, नियम सर्वांना सांग. आपण सर्वजण भगवंताचे भक्त आहोत, साधक आहोत. आपण अतिशय प्रेमानं, आनंदानं सगळीच मंडळी, हे बघा, हे जे कार्य आहे ते आपल्या सगळ्यांचं म्हणून, जसं तुम्ही गंधर्व सभेची कथेची जी सेवा करता, काकड्याची, हरिपाठाची, तशी आपल्या बरं का भोजनाची व्यवस्था, भजन इथं झालं पण भोजन त्याची पण तुमच्यासारखी एक सभा आहे. त्याचे प्रमुख आपले सर्वांचे मधुकर आमले दादा, राजेंद्र राऊत दादा, आमचे श्रीराम भाऊ कुंभार,